सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागला। सांगली सातारा विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष आणि सर्व मित्र पक्ष महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडणुकीला उभं राहण्यासाठी संधी दिली। या निवडणुकीमध्ये आज सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती यांनी महायुतीवर भरभरून विश्वास ठेवून मला विजय केलं। सुरुवातीला ज्या मतदारांनी मला मतदान केलं, महायुतीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। माझी उमेदवारी निश्चित करताना या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला। विशेषतः महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, पूर्व प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमच्या जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील चारही मंत्री, विशेषतः आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक नेते खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले, साताऱ्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब, आदरणीय नामदार मकरंद पाटील आबा, त्याचप्रमाणे ज्यांनी खरं तर या निवडणुकीची सगळी सूत्र हातात घेतली ते आमचे नेते मार्गदर्शक नामदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ, सांगलीचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, या सगळ्यांनी माझी उमेदवारी निश्चित केली। आणि दोन्ही जिल्ह्यातील जे महायुतीचे आमदार आहेत, या सगळ्या नेते मंडळींनी या ठिकाणी महायुतीला विजय करण्यासाठी प्रयत्न केला। सुरुवातीला मी या सगळ्या नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो, ज्यांनी प्रत्यक्ष रूपी अप्रत्यक्ष रूपी माझ्या रूपानं महायुतीला कौल दिला। या सगळ्या मतदारांचं आणि नेते मंडळींचं मी मनापासून आभार मानतो आणि दिलेला कौल मान्य करून सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करेन।